नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगरमध्ये न्याय मिळावा या मागणीसाठी 15 जुलै रोजी आत्मदहन करण्याचा इशारा देणारा स्टीफन दिलीप पंचमुख यांनी आपला निर्णय तात्पुरता स्थगित केला आहे. सामाजिक वनीकरण विभागाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. सामाजिक वनीकरण विभागाकडून न्याय मिळावा या मागणीसाठी स्टीफन दिलीप पंचमुख यांनी 15 जुलै 2026 रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर 14 जुलै रोजी अहिल्यानगर येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयात वरिष्ठ अधिकारी अमोल जाधव यांनी शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा प्रमुख विनोद साळवे आणि स्टीफन पंचमुख यांची भेट घेतली. यावेळी विभागाच्या वतीनं लेखी आश्वासन देण्यात आले. मार्च-एप्रिल महिन्यात घडलेली कथित अन्यायकारक घटनेची 15 दिवसांच्या आत चौकशी करून योग्य तो न्याय दिला जाईल, तसेच दोषींवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या लेखी आश्वासनानंतर पंचमुख यांनी 15 जुलै रोजीचे आत्मदहन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा केली आहे. मात्र दिलेल्या मुदतीत चौकशी पूर्ण होऊन न्याय मिळाला नाही तर आत्मदहनाचा इशारा कायम असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आज दिनांक 14/7/2026 रोजी सामाजिक वनीकरण विभाग अहिल्यानगर तहसील ऑफिसच्या वरती इथे आज आलो असता सामाजिक वनीकरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी अमोल जाधव साहेबांनी आम्हाला पत्र दिलंय की क्लेरा ब्रुस हायस्कूल या ठिकाणी मार्च-एप्रिल महिन्यात जे काय आमच्यावरती अन्यायकारक अशी घटना घडलेली आहे त्याबद्दल त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की संबंधितांची 15 दिवसात चौकशी करण्यात येईल आणि तुम्हाला योग्य तो न्याय देण्यात येईल आणि संबंधितांवरती कारवाई करण्यात येईल. त्यामुळे आम्ही 15/7/2026 रोजी जे काय आत्मदहन करणार होतो ते स्थगित केलेलं आहे. 15 दिवसात जर याच्यावरती कारवाई नाही झाली तर यानंतर आम्ही आत्मदानाचा इशारा आमचा कायम राहणार आहे. जय महाराष्ट्र. मी विनोद साळवे, जिल्हा प्रमुख शिवसेना सामाजिक न्याय विभाग. आज आमचे पदाधिकारी स्टीफन पंचमुख यांची उद्याचा आत्मदानाचा इशारा होता. त्याचं कारण असं होतं की क्लेरा ब्रुस हायस्कूल त्या मैदानामध्ये त्यांचं जे काही त्यांची वस्ती वगैरे होती, रहिवास होता, तर त्या ठिकाणी सामाजिक वनीकरणाने तिथं त्यांची ती वस्ती किंवा त्यांचं घर वगैरे जे काय असेल स्थावर मालमत्ता ते हटवले आणि त्यांच्यावर अन्यायकारक जे काय असेल ती कारवाई केलेली होती. तर त्या संदर्भात त्यांनी अनेक वेळा मान्य जिल्हाधिकारी साहेब यांचे इथं उपोषण वगैरे केलेले होते आणि त्यांनी उद्या त्या ठिकाणी आत्मदहन करण्याचा त्यांनी इशारा दिलेला होता. आपण आपल्या पक्षातर्फे आपले ते पदाधिकारी असल्या कारणाने आपण जे वरिष्ठ अधिकारी आहेत, DFO डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर सामाजिक वनीकरण यांची आज भेट घेऊन संबंधित विषयावर सविस्तर चर्चा केली असता त्यांनी लेखी स्वरूपात येत्या 15 दिवसात त्या ठिकाणी ज्या अधिकारी आहेत आणि जे ट्रस्टी आहेत भांबळ म्हणून त्या सर्वांची ते चौकशी करणार आहेत. चौकशीमध्ये जे दोषी अधिकारी किंवा कर्मचारी आढळणार आहेत त्यांच्यावर ते कायदेशीर कारवाई करणार आहेत आणि खात्याअंतर्गत त्यांची ती चौकशी त्यांनी चालू केलेली आहे. त्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आपण आपले जे पदाधिकारी शिवसेनेचे त्यांनी उद्याचं आत्मदहन हे स्थगित केलेलं आहे. येत्या 15 दिवसात जर संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली नाही तर आपण यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.